पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पाहणी दौऱ्यानंतर आज एकत्रित बैठकीत मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देखावा करू नका, शेतकऱ्यांप्रती सरकारची नियत बनवाबनवीची वडेट्टीवारांची टीका। तर 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार वडेट्टीवारांची माहिती। निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, पूरपरिस्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। दिवाळीपूर्वीच मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार, 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार, काँग्रेस आमदारांनीही 6 महिन्यांचा निधी देण्याचं वडेट्टीवारांचं आवाहन। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प, दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर जवळील महामार्गावर अजूनही पाणी, सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं अनेक भागांमध्ये पूर। बीडच्या हिवरामधील अतिवृष्टीमुळे 1 वर्षापूर्वीच बांधलेला बंधारा वाहून गेला, बंधाऱ्याच्या बाजूला असलेली जमीन खचून पिकासहित वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। मराठवाड्यातील पूरपरिस्थितीमुळे 25 आणि 24 सप्टेंबरच्या वैद्यकीय शिक्षण आणि सर्व तांत्रिक परीक्षा पुढे ढकलल्या, तर 28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी।